आज या ठिकाणी जाधव माळ्याचे आयोजकामध्ये राहुल जाधव आलेत, त्यांचे मनपूर्वक आभार. असंच सहकार्य करत राहा. लेट्स प्ले. सुंदर असा टोलवलेला चेंडू सुनील यांनी. आताच्या 2 धावा. अक्षय यांचा पुढील चेंडू सामना करते सुनील. मिसफील्ड आणि 4 धावा. 4 धावेनंतर संघाची धावसंख्या 6. अक्षय यांचा पुढील चेंडू सामना करतील सुनील. सुंदर असा टोलवलेला. बघूया किती धावा निघत आहेत. आणि हा सुद्धा चौकार. सुंदर असा टोलवलेला. बघूया झेल होतोय का. 1 बाउन्स. सीमा पार चौकार. संघाची धावसंख्या 14. सुंदर टोलवलेला, परंतु सुनील झेलबाद. प्रशांत यांनी सुंदर टिपलेला झेल. सुनील यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते अनिकेत. अक्षय यांचा पुढील चेंडू. लेफ्ट हँडेड बॅट्समन अनिकेत. संघाची धावसंख्या 1/14. सुनीलच्या आरोपाने संघाला बसलेला पहिला धक्का. अक्षय यांचा पुढील चेंडू. वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. अक्षय यांचा पुढील चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर असे क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1/17. पुढील शतक घेऊन आले ते प्रणव. संघाचे दुसरे शतक. वैयक्तिक पहिले शतक घेऊन आले ते प्रणव. सामना करेल तो स्वप्नील. सुंदर असा टोलवलेला. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. मिसफील्ड आणि चौकार. या चौकारानंतर संघाची धावसंख्या झाली 21. प्रणव यांचा पुढील चेंडू. सुंदर स्वरूपाचा चेंडू, परंतु त्याचा ओ माय गॉड. बक्षिसाच्या नादात धडक. कॅच घेण्यासाठी झालेली धडक. 200 रुपयाचं पारितोषिक. दवाखान्याला 2000 जातील. सर्वांनी काळजी घ्या.
सुंदर असा आठवलेला समोरच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुंदररित्या पूर्ण. संघाची धावसंख्या झाली ती 29. 1-29. प्रणव यांचा पुढील चेंडू. सामना करेल स्वप्नील. सुंदर असा डॉट स्वरूपाचा चेंडू प्रणव यांचा. सुंदर स्वरूपाचा चेंडू. तू हा सुद्धा चौकार. संघाची धावसंख्या झाली ती 33. प्रणव यांचा शेवटचा चेंडू. सुंदर स्वरूपाचा चेंडू. डॉट स्वरूपाचा चेंडू. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 1-33. बॉलर्सने आले ते अनिकेत. सामना करेल अनिकेत. दोघं नावकरी आणि कॉमेंट्री मॅन पण आमचे लाडके अनिकेत. पहिला चेंडू सुंदर असा टोलवलेला अनिकेत यांनी. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक अगदी आपण पाहूया. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. पस्तीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटक क्रमांक अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. हा चेंडू आक्रमण समोरच्या दिशेने केलं जाते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. एक धाव इथं देखील येते. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 36 ऑन बोर्ड. 36 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा आहेत. एकच धावा आताची. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय. अनिकेत गोलंदाजी करतायत. इथे देखील अगदी आपण पाहू एक वेगवान सिंगल जी येताना पाहायला मिळाली. 37 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. मॅच क्रमांक 4. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत ना. सिंगल डबल. इथे देखील 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 39 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिल आणि दुसऱ्या बाजूने स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया वारेच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 40 धावा आहेत. 40 रन ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ देखील संपलाय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. उर्वरित शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. सुरुवात अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळाली, परंतु इथे धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम देखील दुसऱ्या बाजूने गोलंदाज करताना पाहायला मिळाले. टीम मीटिंग कोणतीच नकोय. आता विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजून उर्वरित 2 सामने बाकी आहेत, त्यामुळे कृपया वेळ वाचवा. खेळाडूंना वारंवार सूचना अथवा विनंती असेल. चाळीस धावा आहेत. तर शेवटचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून प्रशांत कशा प्रकारचं कामकाज करतील. इथे आक्रमण आहे.
आक्रमण होत आहे आणि चेंडू देखील जातोय नो प्लस सीमा रेषेच्या बाहेर षटकार. धावफलकावरती नक्कीच 47 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये आक्रमण इथे केलं जातंय. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयास नक्कीच होता. अलॉंग दी कार्पेट फटका हलकीची एज घेत मात्र चेंडू अगदी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. इथं देखील 2 धावा. धावफलक 49. 49 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये बारगस्त असलेलं पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत प्रशांत. तर स्ट्राईकच्या दिशेने अनिल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमकता आहे. झेल घेण्यासाठी प्रयास. झेल सुटलाय. इथे जीवदान मैदानाच्या आतमध्ये असेल स्वप्नीलला. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 51 धावा. संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. तर 10 चेंडू 27 धाव्यांची खेळी स्वप्नीलची आहे. हा देखील चेंडू इथे आकाशाला गवसणी घालणारा एक बुलंदी षटकार. 6 रन. धावफलक पुढे जाईल. 57 ऑन बोर्ड. 57 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर 11 चेंडू 33 धाब्यांची खेळी स्वप्नील आक्रमित होताना पाहायला मिळत आहेत. वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि हे आक्रमण देखील गरजेचं होतं. एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा आहे. 3 षटकार 2 चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून आपण पाहिलेत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथं देखील येत आहेत. धावफलक 59. 59 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. इथं देखील पॉवरफुल मॅक्झिमम बिग सिक्सर. स्वप्नील ऑन फायर. 65 ऑन बोर्ड. 65 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर या षटकातील तिसरा षटकार आहे. इथं देखील अगदी आपण पाहूया चेंडू आक्रमण होतं या चेंडूवरती देखील. हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क. लागोपाठचा दुसरा देखील आलाय. बनवल्या गेल्या धावा 4 षटकांमध्ये 71. तर विजयासाठी 72 धाव्यांचं टार्गेट. या षटकामध्ये 31 धावा आल्यात. फार मोठं आक्रमण आहे. 24 चेंडू आणि 72 बनवायचे आहेत. यानंतरची होणारी मॅच त्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. महत्वपूर्ण मॅच यानंतरची आपण पाहणार आहोत. जाधवमाळा स्ट्रायकर्स विरोधामध्ये वडकीनाला हिरोज. बोथ कॅप्टन येथील नाणेफेक आपण करतोय. जाधवमाळा स्ट्रायकर्स आणि वडकीनाला हिरोज दोन्ही टीमचे कॅप्टन. चला चोवीस चेंडू विजयासाठी 72 बनवायचे आहेत. आता विनंती करेल मैदानाचा ताबा घ्या. शिव राधानगर टायटन संघ मैदानाचा ताबा घ्या. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं असेल. तळेवाडी योद्धाच. 24 चेंडू 72 असं समीकरण पाहायला मिळेल. यानंतरच्या दोन्ही टीम चला विनंती असेल दोन्ही टीम्स यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. चला बॅटर लवकरात लवकर या.
जाधव माळा स्ट्रायकर संघाने टॉस विन केलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, तर वडकिनाला हिरोज संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. 5व्या क्रमांकाची 5व्या दिवसातील मॅच यानंतरची आपल्याला पाहायची आहे. मॅच ऑन होतीये. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. 72 धाब्यांचं टार्गेट आहे. तिथे सिंगल डबलचं समीकरण नक्कीच अवलंबलं जाईल. 2 धावा इथं देखील येत आहेत. मिडॉन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. 2 धावसंख्येने संघाचं खातं उघडलं जातंय. 2 धावा आहेत. प्रणव आणि धनंजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर म्हस्कू षटक क्रमांक पहिला हातात आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने इथे परफेक्ट गॅप. चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावफलक पुढे जाते. 6 धावा धावफलकावरती आहेत. प्रणवने लागोपाठचे जर 3 षटकार केले, षटकार हॅट्रिक पूर्ण केले तर 5,000 रुपयाचं प्राइज. इथे आक्रमण आहे आणि झेल टिपलाय. प्रणव बॅक टू द पॅव्हेलियन. प्रणवला इथे परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. श्रावणजी मोडक आणि अजितजी साबळे साहेबांच्या माध्यमातून प्राइज आले. धनंजय मैदानाच्या आतमध्ये आहेत. लागोपाठचे 6 षटकार केले 6 चेंडूंवरती तर 10,000 रुपयाचं प्राइज. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवलाय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया इथे देखील एक सिंगल. 7 धावा आहेत एका गाड्याच्या बोबदल्यामध्ये. कमालीचं षटक मस्कूचं पाहायला मिळेल. पहिले 4 चेंडू कमालीचे आहेत. एक चौकार जरी आला असेल परंतु तदनंतर कमबॅक करणारे चेंडू. चौकारा पाठोपाठ नक्कीच विकेट घेण्यामध्ये प्रणवची यश देखील येताना पाहायला मिळालं. तदनंतर एक सिंगल. आता धनंजय आहेत स्ट्राईकला. लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं प्राइज आहे. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने. इथे आक्रमण. पहिला तर आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार पहिला आलाय. अजून जर 5 आले तर रोख 10,000 रुपयाचं प्राइज. अजयजी साबळे आणि श्रावणजी मोडक साहेबांच्या माध्यमातून हे प्राइज असणार आहे. पहिला तर आलाय. हा देखील चेंडू फ्लाइटेड आहे समोरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एक सिंगल आली आहे. धावफल एका धावेच्या बरोबरीने पुढे जाते. षटक संपला जाते. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 बाद 14 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 58 धावा. अजय गायकवाड या प्रेक्षकाने नक्कीच झेल घेतलाय. 200 रुपयाचं प्राइज तुमच्यासाठी देखील आहे. अजय सर या. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून सुनील नक्कीच सज्ज होताना पाहायला मिळतील. शेवटच्या 18 चेंडू 58 धावा विजयाचं समीकरण. 14 धावा आहेत धावफलकावरती. इथं देखील आक्रमण. धनंजय धनंजय आणि धनंजय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 20 धावा एका गाड्याच्या बोबदल्यामध्ये. क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत देखील दाखवत आहेत धनंजय मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावा अजूनही बनवायच्या. 17 चेंडू 52. विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या पाठमोर धावताय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा इथे देखील येतील.
धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते 22 22 धावा धावफलकावरती आहे शेवटची 16 चेंडू 50 धावा विजयाचं समीकरण. चांगली भागीदारी देखील पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमकता आहे तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. इथं देखील अगदी आपण पाहूया एक वेगवान सिंगल 23 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. दिशा भरकटलेला चेंडू नो बॉल पंचांचा इशारा आला जाईल. अवांतर धावेचे धावफलक 24 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 15 चेंडू 48 धावा विजयाचं समीकरण अजूनही आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे फलंदाज होतोय बाद. संजयला इथे पारतावं लागेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया नो बॉल पंचांचा इशारा आलाय. धावफलक पुढे जाते धावफलकावरती 25 धावा आहेत. हा देखील चेंडू इथे अगदी आपण पाहूया कबालीचा येताना पाहायला मिळेल. फलंदाज अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये आहेत. योगेश हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाबा येथील 4 चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 2 बाद 29 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू 43 धावा विजयाचं समीकरण. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नाही जाता. इथे लढणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. लढावं लागेल. लढाई क्रिकेटची आहे. गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन मात्र बारगस्त होताना पाहायला मिळतील. स्वप्नील गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमण आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती 35 धावा आहेत. अशा प्रकारचं आक्रमण होणं गरजेचं आहे. शेवटच्या 11 चेंडू 37 धावा. सामना अजून संपलेला नाही. मॅच ऑन आहे. दोनही संघांच्या बाजूने सामना. इथे गोलंदाजीमध्ये करामत आली तर नक्कीच गोलंदाजी करणारा संघ विजय मिळवेल. फलंदाजांनी जर आक्रमण केलं तर फलंदाजी करणारा अर्थात तळेवाडी योद्धा संघ विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. इथं देखील चेंडू समोरच्या दिशेने नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. तिथे सिंगल डबलचं समीकरण 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 37 शेवटचे 10 चेंडू 35 धावा. इथं देखील अगदी आपण पाहूया नो बॉल पंचांचा इशारा तर आलाय आणि तोपर्यंत नो +2 3 धावा येतील. रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडे निर्णय.
नो बॉल. नो बॉल. इथे देखील पंचांचा इशारा आला जाईल. धावफलकावरती 40 धावा आहेत. 10 चेंडू 32 बनवायचे आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. इथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि नंतर इथे देखील धावबाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. विकेट्स. धनंजयला इथे परतावं लागेल. एकच धाव. एकच धाव असेल आणि धावफलक देखील एका धावेने पुढे जाते. एक धाव आणि धावबाद असं समीकरण नक्कीच पाहायला मिळालं. 41 धावा आहेत. तर 8 चेंडू 26 धाव्यांची वैयक्तिक खेळी धनंजयची पाहायला मिळाली. 9 चेंडू 27 धाव्यांची खेळी नक्कीच धनंजयची पाहायला मिळाली आणि परतताना पाहायला मिळाले धनंजय. अगदी जबरदस्त विकेट. महत्वपूर्ण विकेट कारण आक्रमण धनंजय देखील करत होते. समीकरण आपण पाहूया आता. शेवटचे चेंडू 9 आणि बनवायचे 31. 9 चेंडू 31 धावा. मॅच पुन्हा एकदा ऑन होतीये. गोलंदाज स्वप्नील. स्ट्राईकला आता सूरज न्यू बॅटर आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत इथे देखील एक धाव त्यांना पाहायला मिळेल. 42 धावा. शेवटचे 8 चेंडू 30 धावा. 8 चेंडू विजयाचं समीकरण 30 धावा आहेत. हा देखील चेंडू इथे पंचांकडे हलकंच अपील. सुरक्षित असेल फलंदाज. अपील जरूर केलं होतं परंतु अपील फेटाळलं जात आहे. इथे देखील डॉट बॉल. इथे देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत. 7 आणि 30 धावा. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 7 चेंडू 30 धावा विजयाचं समीकरण. 30 धावा 7 चेंडू. कोणता संघ बाजी मारणार. हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. इथे परतावं लागेल. योगेश बॅक टू दी पॅव्हिलियन.
विकेट. फलंदाज इथे देखील बाद. धक्का क्रमांक 5. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावा. आता विजयाचं समीकरण आहे. थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. अनिकेत गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने तिथे झेल टिपला जाईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होतोय बाद. कमालीचं षटक हे देखील चांगली सुरुवात आहे षटकाची देखील होताना पाहायला मिळते. 5 बाद धाव फलकावरती. अगदी आपण पाहूया धावा आहेत त्या. बेचाळीस धावा आहेत. 5 चेंडू बनवायच्या 30. प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं असेल. जर तळेवाडी योद्धा संघाला सामना विजय करायचा असेल तर 5 चेंडू 5 षटकार खेळावे लागतील. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया डावेष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. इथे देखील एक धाव येते. एका धावेबरोबर धावफलक पुढे सरसावतोय. शेवटचे 4 चेंडू 28 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच आहे. अजून 2 मॅच उर्वरित आहे त्यामुळे वेळ वाचवा. इथं देखील अगदी आपण पाहूया चांगला चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे आडव्या बॅटने तोपर्यंत एक सिंगल इथे देखील येते. धावफलक 45 धावा आहेत. शेवटचे आता 2 चेंडू बनवायच्या 27. 2 चेंडू 27 धावा. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. शेवटचा 1 चेंडू बनवायच्या 26 धावा. इथे देखील व्हाईट बॉल. इथे देखील खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 1 चेंडू 25 धावा. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय. औपचारिकता जी पाहायला मिळेल आणि याचबरोबर सामना देखील संपलाय. शिवराधानगर टायटन्स संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. जाधव माळा स्ट्रायकर्स आता मैदानाचा ताबा घ्या. लवकरात लवकर ताबा घ्या. तर दुसऱ्या बाजूने वडकीनाला हिरोज सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 14 चेंडू 47 धाव्यांची खेळी करणारा 5 षटकार 2 चौकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. स्वप्नील ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील या. आणि गोलंदाजी करत असताना देखील 13 धावा खर्च करत 1 विकेट घेतली आहे. स्वप्नील या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. चला जाधव माळा स्ट्रायकर्स आता मैदानाचा ताबा घ्या. जराही उशीर लावू नका. जाधव माळा स्ट्रायकर्स तर वडकीनाला हिरोज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा.